भारताचे माजी पंतप्रधान व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दिनांक 26 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. भारताची आर्थिक क्षेत्रातील घसरण रोखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शन ठरणार आहे. सामान्यातील सामान्य माणसाचा विचार करून त्यांच्यापर्यंत विकासाची फळे पोहोचलीच पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. आपल्या अर्थमंत्री व प्रधानमंत्री पदाच्या काळात त्यांनी हा विचार तंतोतंत पाहिला. जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग बोलायचे तेव्हा जग ऐकायचं, हे बराक ओबामा यांचे वक्तव्य पुन्हा आठवलंय. प्रचंड मोठा अर्थतज्ञ आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी केवळ केला नाही, तर देशाला नवीन आर्थिक दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने आपल्या जनतेला हक्कांवर आधारित व्यवस्था दिली आहे. अन्न सुरक्षा अधिकार, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आधार कार्ड व थेट लाभांचे हस्तांतरण, न्यूक्लिअर डील असे अनेक निर्णय घेतले. भारताला 2008च्या जागतिक मंदीतून सही सलामत काढल्याचे, तर करोडो लोकांना गरिबी रेषेबाहेर आणले. त्यांना राष्ट्रीय एकता, सद्भावना व सहज जीवन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. द्वेष, तिरस्कार वाढविण्यासाठी नाही, तर राजकारण जनहितार्थ असते, स्वहितार्थ नाही, हे त्यांनी दाखवून दिले. न्यूक्लिअर डील करताना त्यांनी आपली खुर्ची पणाला लावली होती. एक महान सुपुत्राला भारत आज मुकलाय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एबी न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.